सभापती महोदय, हा एक महत्त्वाचा विषय जो राज्यातील लाखो युवकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तो या सभागृहाच्या 93 नंबरच्या सूचनेच्या माध्यमातून मी या ठिकाणी मांडतो आहे। खरं तर राज्यातील लाखो तरुण तरुणी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात आणि लाखो विद्यार्थी हे पोलीस भरतीची परीक्षा देताना आपण पाहतो। आज विशेष करून ग्रामीण भागामध्ये, बहुजन समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर मुलं मुली जे आहेत ते गावोगाव स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत। सगळ्या अभ्यासिका भरलेल्या आहेत, सगळे ग्राउंड भरलेले आहेत आणि सगळीकडे ते प्रॅक्टिस करत असतात। UPSCच्या धर्तीवर MPSCने देखील वर्षाचं भरतीचं एक सुस्पष्ट असं कॅलेंडर आणावं, असं साधारणतः सातत्याने आपण राज्य शासनाच्याकडे मागणी करत असतो। कधी ते कॅलेंडर येतं, कधी येत नाही, कधी वेळेवर येतं आणि म्हणून खरं तर ही मागणी यासाठी आज या निमित्ताने सभागृहासमोर आहे का UPSC असेल, SSC असेल, रेल्वे असेल, या धर्तीवर त्याचबरोबर तमिळनाडू आणि केरळ राज्यांनी देखील अशाच पद्धतीने वार्षिक कॅलेंडरचं एक नियोजन केलेलं आहे, जेणेकरून मुलांना आणि मुलींना वर्षाच्या सुरुवातीलाच कळतं की आपल्याला कधी कधी परीक्षा कोणत्या कोणत्या देणं शक्य आहे। तर या परीक्षा मग त्याची ते तयारी करू शकतात। ग्रामीण भागातले विशेष करून हे मोठ्या प्रमाणावर मुलं मुली आहेत, तर अशा पद्धतीचं कॅलेंडर हे गृह विभागाने देखील तयार केलं पाहिजे, अशी खरं तर आमची मागणी आहे। गृह विभागाने त्याबद्दल या ठिकाणी स्पष्टीकरण द्यावं, अशी माझी या निमित्ताने विनंती आहे। मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे। ही बाब खरी आहे की थोडक्यातच ही बाब खरी आहे की MPSC मार्फत ज्या परीक्षा होतात त्याचं वेळापत्रक हे जाहीर केलं जातं। साधारणतः ऑक्टोबर महिन्यात म्हणजे पुढच्या वर्षी ऑक्टोबरला परीक्षा होणार असेल तर आदल्या वर्षी जो ऑक्टोबरला ती डिक्लेअर केली जाते। आपली सूचना ही अतिशय योग्य आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी देखील आम्ही चर्चा केलेली आहे आणि आपण आता पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये देखील वेळापत्रक कसं आपल्याला तयार करता येईल ह्या अनुषंगाने आम्ही सकारात्मक कारवाई आम्ही करू आणि शक्यतो आपण आता खरं तर आपल्याला माहिती आहे की ह्याच वर्षी म्हणजे मागच्या आदल्या वर्षी आपण 24-25 मध्ये आपण 16,000 पदांची आपण भरती आपण राबवलेली आहे, केलेली आहे। तर एकंदरीत पुढच्या वर्षी किती पद रिक्त होणार आहे ह्याची देखील आपल्याला कल्पना असतेच। तर त्या आपल्या सूचनेनुसार वेळापत्रक तयार करण्यात येईल।